पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक यावर्षी पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या पॅनलच्या माध्यमातून लढवली जाते. कमळ चिन्ह घेऊन आपण उमेदवार उभा केलेले आहे. तर गेल्या मागील देवाभाऊच्या 5 वर्षात सरकारमध्ये केलेली काम आणि आता राज्य शासनाने गेल्या 3 वर्षात दिलेला निधी त्यात मिळालेली काम आणि पंढरपूरच्या भविष्याचं जे विजन देवाभाऊंच्या डोळ्यासमोर आहे, या सगळ्याचा मागोवा आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांपुढं मागतोय, घेतोय आणि त्यातून झालेली कामं आणि पुढं करायची कामं याचा आराखडा देत असताना लोकांना आश्वस्त करतो की आपण जर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाने नगरसेवकांना निवडून दिलं तर उद्या पंढरपूर शहराच्या विकासाकरता कुठलाही निधी कमी पडणार नाही. तर मला खात्री आहे की आजपर्यंत स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक आणि आम्ही केलेलं काम आणि शासनाची या गेल्या 5-7 वर्षात मिळालेली आर्थिक मदत त्याच्या जोरावरती या वर्षीची निवडणूक आम्ही एकतर्फी केली. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ती कधी थांबत नाही. आजचा जो प्रश्न असतो त्या दृष्टीनं आपण एखादा निर्णय घेतो, 5 वर्षात त्या प्रश्नाचं स्वरूप बदललेलं असतं, पण सातत्यानं पुढच्या 25 वर्षाचं विजन डोळ्यासमोर ठेवून ज्या मूलभूत गरजा आहेत, पाणी, रस्ते, ड्रेनेज किंवा इतर ज्या सेवा सुविधा आहेत ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 2016च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रसिद्ध केलेला जाहीरनामा त्याचे जवळजवळ 80 ते 90% कामं आम्ही पूर्ण केली आणि त्याच जोरावरती आम्ही मत मागतो. आणि राहिलेली कामं आहे जे आदरणीय मोदी साहेबांचं, आदरणीय देवाभाऊंचं स्वप्न आहे, हे पंढरपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवावं. त्या दृष्टीनं जे जे इथं करावं लागेल, मग ती यात्रेकरूंसाठी असेल किंवा स्थानिक नागरिकांसाठी असेल, कुठल्याही घटकावरती अन्याय होऊ न देता सर्वांना समाधानी करून या शहराला एक नवं रूप देण्याचं आमचं नियोजन आहे. आपल्याकडनं आपण लोकांपुढे जायचं, केलेलं काम सांगायचं, राहिलेलं काम मान्य करायचं, पुढचं विजन सांगायचं, अशा पद्धतीची निवडणुका असतात. त्यामुळं निवडणुकी सगळे प्रत्येक निवडणुकी जिंकण्याकरताच आहे, पण आपल्या हातामध्ये मतदाराच्या हातात कोणाला जिंकवायचं कोणाला नाही. आपल्याकडनं आपण प्रयत्न करत राहायचं. तर मला खात्री आहे की लोकांना विश्वास आहे की गेली 40 वर्ष या शहराकरता कोणी काम केलं, स्थानिक कोण आहेत, उपरे कोण आहेत, इथं कुणाला स्थान दिलं पाहिजे. भावनेवरती राजकारण चालून उपयोग नाही, तर आपण केलेल्या कामावरती राजकारण या ठिकाणी झालं पाहिजे, निवडणुका लढल्या पाहिजेत. आणि तीच भूमिका आम्ही घेतो आहे. निश्चितपणे आम्हाला खात्री की लोक आम्हाला पुन्हा एकदा कौल देतील.